मार्गशीर्ष महिना संपलाय, त्यामुळे नॉनव्हेज प्रेमी खुश आहेत. त्यातच मासेप्रेमींनी माशांवर ताव मारायला सुरुवात केली आहे. परंतु मासे मात्र महागल्याचं पाहायला मिळतंय. त्याचं कारण शोधलं तर असं समजतंय की मासेच कमी प्रमाणात मिळत आहेत. इतकंच नाही तर एक धक्कादायक कारणही समोर आलंय. मुंबईच्या समुद्रातून मासे पळून जाऊ लागलेत. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. त्याचं झालं असं आहे की सध्या थंडीचे दिवस असल्याने मुंबईचे धुक्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईच्या किनारी भागात अरबी समुद्रात दाट धुकं पसरलंय. त्यामुळे साधारणपणे 15 ते 20 सागरी मैलाच्या त्रिज्येमध्ये राहणारे मासे उष्ण पाण्याच्या दिशेनं स्थलांतर करतायत. माशांचं स्थलांतर होत असल्यानं मच्छीमारांना मासेमारीसाठी 200 किलोमीटर आत जावं लागतंय. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईपासून समुद्राकडे धुकं वाढलंय. सध्या 40 ते 50 नॉटिकल मैल क्षेत्रापर्यंत धुकं पसरलेलं आहे. त्यामुळे मासेमारीच्या जहाजांसाठी दृश्यमानता देखील कमी झाली आहे. या कारणानं मासेमारीच्या बोटींना आता 200 नॉटिकल मैलापर्यंत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर करावा लागतोय. तसंच इकडचे मासे जे आहेत ते उष्ण पाण्याच्या शोधामध्ये दुसऱ्या भागात जाऊ लागलेत आणि त्यामुळे मासेमारीचं प्रमाण जे आहे ते कमी झालंय आणि त्याचमुळे बाजारपेठेत माशांचे भाव वाढलेले पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे मासेप्रेमींना आता अधिक भावात मासे खरेदी करावे लागणार आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.